महाराष्ट्रात आणि मराठीचं खच्चीकरण करण्यासाठी ही वेगवेगळी पात्र कोण निर्माण करते, या मागचा दिग्दर्शक कोण आहे, तर आपल्याला माहिती आहे भाजपचं नेतृत्व आहे। या महाराष्ट्र तोडण्यासाठी, मुंबई तोडण्यासाठी आणि मराठीला कमी लेखण्यासाठी सोलापूरकर असू दे, प्रशांत कोरोडकर असू दे आणि आता हे भैया जोशी नावाचं पात्र बाहेर काढलेलं आहे। तर महाराष्ट्रात मराठी बोलणं सक्तीचं नसावं आणि नाही आहे। कोल्हापुरी पायतान दोन कामडी चांगला आहे, एक घालण्यासाठी आणि डोक्यात मारण्यासाठी। भैयाजी जोशी नावाचं एक पात्र भाजपचं पिल्लू आहे हे सगळ्यांना माहित आहे। पण महाराष्ट्रात आणि मराठीचं खच्चीकरण करण्यासाठी ही वेगवेगळी पात्र कोण निर्माण करते, या मागचा दिग्दर्शक कोण आहे, तर आपल्याला माहिती आहे भाजपचं नेतृत्व आहे। या महाराष्ट्र तोडण्यासाठी, मुंबई तोडण्यासाठी आणि मराठीला कमी लेखण्यासाठी ही वेगवेगळी पात्र, मग ते सोलापूरकर असू दे, प्रशांत कोरोडकर असू दे आणि आता हे भैया जोशी नावाचं पात्र बाहेर काढलेलं आहे। म्हणे काय, तर महाराष्ट्रात मराठी बोलणं सक्तीचं नसावं आणि नाही आहे। अरे तुला मराठी काय माहित आहे जोशी? महाराष्ट्र तुला काय माहिती आहे? किती लोकांनी रक्त सांडलं महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी, आणि तुमचं जे षडयंत्र आहे की मराठीचं खच्चीकरण करायचं, महाराष्ट्रातील थोर पुरुषांचं बदनामी करायचं, हे वेगवेगळे प्रकार जे चालू आहेत हे कशासाठी चालले, तर महाराष्ट्र तोडण्यासाठी, मुंबई तोडण्यासाठी, मराठी माणसाचा अपमान करण्यासाठी माहिती आहे। मग तो प्रशांत कोरोडकर सोलापूरकर तर कोल्हापूर याचा प्रयत्न करणार असतील तर कोल्हापुरी पायतान दोन कामडी चांगला आहे, एक घालण्यासाठी आणि डोक्यात मारण्यासाठी। इथं शिवसैनिक आणि शिवप्रेमी किती वाट बघतायत। भविष्यामध्ये शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजेंचा आणि थोर पुरुषांचा अपमान थांबवा तुम्ही, अन्यथा भविष्यामध्ये प्रत्येक महाराष्ट्रातले माणूस आणि मराठी माणूस पेटून उठेल याची आम्हाला खात्री आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा।